काल पुण्यात एक खड्डा पडला पोस्ट ऑफिसमध्ये, त्याच्यावर सत्ताधारी म्हणतात की विरोधक विनाकारण बदनाम करतायत पुण्याला वगैरे वगैरे. विरोधकांचा काय संबंध? पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात क्राईम वाढलाय हे रोज चॅनल्सवरही दिसतंय. आणि केंद्र सरकारचा डेटा, आता महाराष्ट्रात आणि केंद्रात एकाच विचाराचं सरकार आहे, सातत्याने क्राईम वाढतोय. हा डेटा माझा नाहीये, केंद्र सरकारचा डेटा आहे आणि चॅनल्स आणि वर्तमानपत्रात रोजच दिसतंय. त्याच्यामुळे बदनाम करायचा विषय नाहीये. माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारने आणि गृह मंत्रालयाने थोडंसं गांभीर्याने त्यांची कामं घ्यावी. काही जागा वाटपासून काही निर्णय झाले काय? 100 जागा आणि 84 जागा. हा फॉर्म्युला मी तुमच्या चॅनलवर पाहिला. ताई, जो सुनावणी सुरू आहे तर आपल्याकडून मागणी करण्यात आलेली आहे की जे पक्षाचं चिन्ह आहे ते आधीचं घड्याळ असेल जे त्या बाजूला असेल किंवा आताचं जे नाही, आम्हाला नवीन दिलेलंच आहे चिल्लर. नक्की मागणी काय केली आणि आमची मागणी आहे यांनी पहिल्यांदा करत नाही आम्ही ही अनेक वेळा आम्ही पहिला मॅटर इज सबज्युडिस, त्याच्यामुळे मी खूप लिमिटेड बोलणार आहे कारण का मॅटर इज सबज्युडिस. एक दुसरं की माझा लिमिटेड पॉइंट सांगते की ही मागणी आम्ही पहिल्यांदा केलेली नाही, ही मागणी आम्ही अनेक वेळा केलेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे. ते फाउंडर मेंबर आहेत आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे फाउंडर मेंबर सगळे निर्णय घेतात आणि प्रेसिडेंट जे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आहे पक्षाच्या. आता दुर्दैवाने अदृश्य शक्तींनी आमचं कॉन्स्टिट्यूशन पूर्णपणे डावलून तो पक्ष आणि चिन्ह एका वेगळ्या गटाला दिलेलं आहे. आमची लढाई ही कोर्टात चाललेली आहे की जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं तसं कन्फ्युजन आणि केस लॉजिकल एंड पर्यंत जाईस्तोवर दोन्ही बाजू ज्या लढत आहेत, म्हणजे आम्हाला तर नवीन ऑलरेडी दिलेलंच आहे तसं त्यांनाही नवीन चिन्ह द्यावं ही यांची मागणी. आणि आमची ही पहिल्यांदा मागणी केलेली नाही, आम्ही अनेक वेळा ही मागणी केलेली आहे कारण का अनेक वेळा कन्फ्युजन होतं. याचा कन्फ्युजनचं मी उदाहरण तुम्हाला देते की एक 10 दिवसापूर्वी तुमच्याच चॅनलवर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पार्लमेंटमध्ये ऑफिस देण्यात आलं तेव्हाही तुम्ही बघितलं काय होतं. जर ह्या देशामध्ये संसदेमध्येही लोकांना आजही वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह हे आदरणीय पवार साहेबांचंच आहे, हेच जर पार्लमेंटमध्ये होत असेल तर तुम्ही विचार करा मायबाप सामान्य माणसाला कन्फ्युजन होत नाही. हे दुर्दैव आहे की जे आधीचं चिन्ह जे आदरणीय पवार साहेबांचंच होतं ते अदृश्य शक्तीने चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांकडून काढून घेतलं आणि तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आम्हाला देण्यात आलं, तुतारी वाजवणारा माणूस. हा निर्णय निवडणुकीच्या आधी होईल असं वाटेल तुम्हाला? आमची अपेक्षा आहे की आमच्यावर अन्याय होऊ नये. आता तुम्ही तुतारी आणि पिपाणी बघितलं, आमचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. त्यानंतर पिपाणी साताऱ्याला दिली, किती मतं घेतली कारण का त्या फॉर्ममध्ये बाहेर तुतारी लिहिलं होतं, तिथे ते चिन्ह होतं, जे चुकीचं आहे ना. आमच्यावर अन्याय आहे का? सशक्त लोकशाहीमध्ये पारदर्शकपणे संविधानाप्रमाणे हा देश चालला पाहिजे, पण आमच्यावर सातत्याने अदृश्य शक्ती अन्याय करते. मग दिंडोरीची सीट असेल, बारामती, जिथे जिथे आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढला आमच्या विरोधात ती पिपाणी हे चिन्ह ते देत होतं. आमचं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे. राज्यात अनेक ठिकाणी दंगल सुरू आहेत, अनेक ठिकाणी एक मिनिट तुम्हाला विचारायचं नाही, थांबा एक मिनिट. हे केस बद्दल विचारताय तुम्ही? धारावीमध्ये तणाव निर्माण झालाय. महानगरपालिकेच्या गाडीवरती दगडफेक करण्यात आली, त्याचबरोबर मशीदचं काही अतिक्रमण होतं ते काढण्यासाठी अधिकारी गेले. हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे. हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात, रोज चॅनलवर हिट अँड रन, ड्रग्ज, कोयता गँग आणि आता तणावपूर्ण वातावरण हे सातत्याने कोण होतंय? ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्ष त्यांचे सहकारी पदाधिकारी आणि त्यांचे मित्रच पक्ष, तो काय नवीन शब्द आज निघालाय, वाचाळवीर. भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येत आहेत ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे. दादा मुस्लिमांना तिकीट देणार आहेत 10% वगैरे. आता काय नवीन कशासाठी?
नवीन आहे का नाही मला माहिती नाही, आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, कुणाला तिकीट कोणी द्यायचा हा त्यांचा अंतर्गत भाजप सोबत जाऊनही आपलं पुरोगामित्व धर्मनिरपेक्ष इमेज कायम ठेवण्यासाठी धडपड ही सगळी. हे मला कसं सांगता येईल, कारण का ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे नेते संविधानाच्या विरोधात बोलतात, समाजात तेढ निर्माण करण्यासारखी भाषणं करतात, त्याला या राज्याचे गृहमंत्री डिफेंड करतात, त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलायची गरज नाही मला वाटते. ते दुर्दैव आहे. काही राज्यामध्ये जवळ आहे, तर हा जो चिन्हांबाबतचा निर्णय आहे तर त्याच्या कधीपर्यंत तुम्हाला अपेक्षित आहे? पुढची सुनावणी कधी आहे? पुढची सुनावणी बुधवारी आहे. उद्धव ठाकरेंच्या बाबतीत देखील हेच आहे. बुधवारी पुन्हा केस बुधवारी आहे. काही मनोज जरांगे उपोषणाला बसलेत. उद्यापासून वेगवेगळ्या जिल्ह्यात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि तिथंच ओबीसीचे सुद्धा काही कार्यकर्ते उपोषणाला बसलेत. पुन्हा एकदा जातीय तणाव विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर होतोय असं वाटत नाही का? महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजांना आरक्षण देऊ असा शब्द हा महाराष्ट्र सरकारने दिलेला तुमच्या चॅनल्सवर राज्यानेही देशाने पाहिलेला आहे, आणि त्याला कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंटची गरज आहे. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करण्यासाठी प्रस्ताव राज्यातून देशात गेला पाहिजे पार्लमेंटला. पार्लमेंटमध्ये बाकीची राज्य, अनेक राज्यांची बिलं मी पार्लमेंटमध्ये लोकसभेत मतदान सरकारच्या बाजूनी केलंय जेव्हा आरक्षणाच्या मागण्या आलेल्या आहेत. मग महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव का येत नाहीये पार्लमेंटमध्ये, याचं उत्तर कोणीतरी आम्हाला द्यावं. आणि मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव जर एनडीए सरकार म्हणजे मोदी सरकार होतं तेव्हाही आम्ही हेच बोलत होतो, एनडीएचं सरकार आलंय आमची हीच लाईन आहे, प्रस्ताव आला तर पूर्ण ताकदीने सरकारच्या बरोबर आम्ही मतदान आरक्षणाच्या बाजूनी करू. ताई, पुण्यामध्ये खूप सगळे खड्डे आहेत. झालंय असं की राष्ट्रपती 2 आणि 3 तारखेला पुण्यात होत्या, त्यांच्या ताफ्याला त्यांना या खड्ड्यांचा त्रास झाला असं पत्र पुणे पोलिसांनी पुण्याच्या महापालिका आयुक्तांना दिलंय. पार्श्वभूमी अशी आहे की 26 तारखेला देशाचे पंतप्रधान पुण्यात आहेत आणि त्यानिमित्ताने तरी हे खड्डे बुजवण्यात यावेत अशी मागणी पोलीस महापालिकेला करतायत, आणि हे खड्डे आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी संपूर्ण शहरामध्ये पाहायला मिळते. मला काही आश्चर्य वाटत नाही, कारण का ज्या पद्धतीने म्हणजे हा खरं तर रोहितनी शब्द आणलाय महाराष्ट्रात आणि आता तो व्यवस्थित चिकटतोय सगळीकडे. मी बोलत पण नाही तो शब्द, पण तुमच्या सगळ्यांची परवानगी दिलगिरी घेऊन माफी मागून मी हा शब्द वापरते की मलिदा गँग. हे खूप दुर्दैव आहे. मला वेदना होतात हा शब्द वापरताना, कारण का मी साधारण असे शब्द वापरत नाही, बोलत नाही, पण खूप वाईट वाटतं असं बोलताना की ही मलिदा गँग. म्हणजे काल तर मी धक्कादायक, मला एक व्हिडिओ कोणीतरी पाठवला, मला वाटलं तो AI होता. मी फोन केला की अहो नका ट्विट बीट करू नका, खोटा व्हिडिओ आहे. म्हणजे मला खरंच वाटत नाही. माझी मुलं लहान असताना कार्टून नेटवर्कमध्ये अशा गोष्टी मी पाहायचे की एक अख्खा ट्रकच हा असा गायब होतो. या कार्टून नेटवर्क मधल्या गोष्टी वास्तव व्हायला लागले पुण्यामध्ये तुमच्या आणि माझ्या. तिथे लकी आपण आहोत, भाग्यवान आहोत की त्याच्यात कोणी नव्हतं. एखादी तिथे स्कूल बस असती, आपल्यापैकी कोणी असतं, कोणी असू शकत होतं. तिथे एक बस असती ज्याच्यात 100 लोक कष्ट करण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतात. काय केलं असतं, त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते CBI, एरवी ED CBI वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी. ही घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला 4 तास लागले त्या ठिकाणी. द पॉइंट इज घटना झालीच कशी. एवढा मोठा ट्रक टाचणी नाहीये ती, ट्रक आहे एवढा मोठा. ताई, आता मुरलीधर मोहोळ म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे, कुठल्या प्रकारचं राजकारण काय ट्रक गिळणं, रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला, रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं, हे पण विरोधकांचं टॅलेंट आहे. वा, म्हणजे आमच्या टॅलेंटची जात दिली. मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलंय. धक्का सुनील देवधर नावाचे ग्रस्त म्हणतायत राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुणे महाराष्ट्रात पंढरपूर शिर्डीला वगैरे वगैरे. लोकशाही आहे, त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे. आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे. आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर करणार. त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही, म्हणून येईल. जागा वाटप संदर्भात काय निर्णय झालाय का? आज उद्यामध्ये होईल. इलेक्शन खडक वाचलं 4 जण इच्छुक आहेत. 4 नाही, 9 फॉर्म आलेत. 9 आणि काँग्रेसचे आणि शिवसेनेचे वेगळे.
पक्षचिन्हांची जी मागणी आहे थोडं हिंदीमध्ये अब ये पूछना चाह रहा था कि इलेक्शन कमीशन के पास येतात काय केलं असतं त्याला जबाबदार कोण आहे याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि मी मागणी केली आहे महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांना की याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तुमच्याकडून होत नसेल तर ते सीबीआय एरवी ईडी सीबीआय वापरताना मग घ्या ना या गोष्टींसाठी. ताई, ही घटना घडल्यावर सुद्धा ट्रेन यायला 4 तास लागले त्या ठिकाणी. द पॉइंट इज घटना झालीच कशी. एवढा मोठा ट्रक टाचणी नाहीये ती ट्रक आहे एवढा मोठा. ताई आता मुरलीधर मोहोळ म्हणले की हा सगळा विरोधकांचा डाव आहे, कुठल्या प्रकारचं राजकारण काय आहे, ट्रक गिळलं रस्ता म्हणजे काय म्हणतात त्याला रस्ता असा एकदम खचला आणि त्याच्यात पुरा ट्रक गिळणं हे पण विरोधकांचं टॅलेंट आहे. वा म्हणजे आमच्या टॅलेंटची दाद दिली पाहिजे. मला आश्चर्य वाटतंय की केंद्राच्या मंत्र्यांनी असं स्टेटमेंट केलंय. धक्का सुनील देवधर नावाचे ग्रस्त म्हणतायत राज्यात जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तिकडले लाडू सारखे पुणे महाराष्ट्रात पंढरपूर शिर्डीला वगैरे वगैरे. लोकशाही आहे त्यांच्या काहीही बोलायचा त्यांना अधिकार आहे आणि आमच्या विरोधात एरवी भ्रष्टाचार असे वगैरे आरोप द्यायचे. आता भ्रष्टाचाराचे आरोप भारतीय जनता पक्ष कुठल्या तोंडाने आमच्यावर करणार. त्याच्यामुळे आता आमच्या विरोधात बोलायला काहीच राहिलं नाही म्हणून येईल. जागा वाटपा संदर्भात काय निर्णय झालाय का? आज उद्यामध्ये होईल. इलेक्शन खडकवासला 4 जण इच्छुक आहेत. चार नाही 9 फॉर्म आलेत 9 आणि काँग्रेसचे आणि शिवसेनेचे वेगळे. पक्षचिन्हांची जी मागणी आहे थोडं हिंदीमध्ये अब ये पूछना चाह रहा था कि इलेक्शन कमीशन के पास एग्जैक्टली आपने डिमांड क्या इलेक्शन कमीशन में हम सुप्रीम कोर्ट में हैं. सुप्रीम कोर्ट में एग्जैक्टली आपने डिमांड क्या किया? हमारी डिमांड ऐसी है कि बहुत कंफ्यूजन हो रहा है. जिस तरह हमें एक नया चिन्ह दिया गया है उस तरह से ही ये कंफ्यूजन कम करने के लिए जब तक क्लैरिटी नहीं आए उनको भी एक नया सिंबल दिया जाए. हमें तुतारी बजाने वाला जो आदमी है वो सिंबल हमें दिया है जो नया है उसी तरह उन्हें भी एक नया सिंबल दिया जाए. और ये मांग पहली बार नहीं के बहुत बार ये मांग हम कर चुके हैं. तुमचं गड्ड्यावर त्यांचं काढून घेतलं तर आपण क्लेम करणार का पुन्हा काय? बघूया ना केस तो उद्या ना काही बात कशाला. ये है कि सुप्रीम कोर्ट के पास अब इससे पहले भी गई थी, लेकिन इलेक्शन कमीशन जो इसमें फाइनल डिसीजन दे रहा है दैट इज कॉन्ट्रडिक्टरी व्हाट यू आर डिमांडिंग राइट नाउ. No, clearly because injustice was done to us in the thing. We are fighting in Supreme Court because injustice was done to us and not to me, to Sharad Pawar who's the founder and the president. Please read the constitution of the NCP. Party decides. Please, I reiterate, read the constitution of NCP. But are you expecting this decision would come before the Well, we are looking for natural justice. We are only asking for justice. If you don't want to give it to us, don't give it to them either. Let there be a fair trial. We are asking for gender. It's simple है. आपका एक घर है. आप दोनों भाइयों में अगर अंतर है तो ऐसा नहीं हो सकता कि आपका बाहर भाई उसमें रहे और आप निकल जाए. दोनों भाड़े के घर में रहिए. घर ऐसे लॉक करके रखिए. जब जिसको न्याय मिलेगा तब उसको घर दिया जाए. इट्स व्हेरी सिंपल. इट्स नॉट एज कॉम्प्लिकेटेड एज यू थिंक. राज्यामध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढवले जातात ठरवून तिकडे जरांगे असेल इकडे मुंबईत महाराष्ट्रामध्ये आज जी अस्वस्थता आहे त्याला जबाबदार फक्त आणि फक्त आजचं सरकार आहे. खोटं बोला रेटून बोला. मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाचा त्यांना विरोध करायचा. त्याच्यानंतर त्यांना आरक्षणाची खोटी आश्वासनं द्यायची आणि काही करायचं नाही. सिलेक्टिव्हली भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पक्षातले वाचाळ वीर त्यांचे मित्र पक्षही त्याच्याबद्दल बोलतायत. तुम्ही एक डेटा काढून बघा की भारतीय जनता पक्षाचे वाचाळ वीर हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्ष सत्तेत असतानाच कसे येतात आणि त्याच्यानंतर गृहमंत्री त्यांची पाठराखण कशी करतात. हे दुर्दैव आहे की भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये विकास तर झालाच नाही. घर फोडा पक्ष फोडा त्याच्यातूनही महाराष्ट्राने त्यांना रिजेक्ट केलंय. त्यामुळे आता ते विधानसभेला त्यांची काही कामं होत नाहीयेत किंवा घरं फोडून पक्ष फोडून पदरात काही पडत नाहीत. म्हणून हा त्यांचा एक कट कारस्थान आणि महाराष्ट्राच्या विरोधात एक गलिच्छ डाव आहे. भिवंडीमध्ये ताई दंगल झालेली आहे. इंफ्रास्ट्रक्चर पर एक बार फिर सवाल है. कल का जो घटना हुई आपने देखा होगा पूरा का पूरा ट्रक जो है वो समा गया जमीन के अंदर. Shame on this government. This is shameful and there has to be a detailed inquiry. पूरी इंक्वायरी होनी चाहिए. इतना बड़ा ट्रक पूरे धरती में समा गया ऐसे कैसे हो सकता है. कुछ तो है ना इसमें गलत.
इसकी इंक्वायरी होनी चाहिए। रास्ता किसने बनाया, किसने कॉन्ट्रैक्ट दिया, और 30-40% पता नहीं कितना लिया इन्होंने। जैसे कर्नाटका में इनकी सरकार थी, वो 40% की सरकार थी। ऐसे अभी लग रहा है कि महाराष्ट्र की 50% सरकार है। चुनाव से पहले लॉ एंड ऑर्डर के इश्यूज सामने आ रहे हैं, धारावी हो या फिर भिवंडी हो, अलग अलग जगह पोलराइजेशन दिख रहा है। लॉ एंड ऑर्डर के इश्यूज और भी बढ़ते जा रहे हैं, ऐसा लग रहा है। ये जवाब आप ये सवाल इस राज्य के होम मिनिस्टर जी से पूछिए। गृह मंत्री क्या कर रहे हैं इस राज्य के? इज अ कंप्लीट फेलियर। एम्प्लॉइज वेलफेयर के लिए आपने हमेशा सवाल उठाया है, राइट टू डिस्कनेक्ट वाला भी आपका बिल था ही। ईवाई की जो घटना हुई है पुणे से जुड़ी हुई है, क्या कह रहे हैं आप उसके? ये बहुत दुख की घटना है। हुई कैसे ये? इस पे पूरी चिंता होनी चाहिए और इसकी इंक्वायरी भी होनी चाहिए। इसीलिए मैंने ट्वीट भी किया है और मैंने सरकार से भी बात की है, और हमारी सबकी कोशिश है कि हर नागरिक का मान सम्मान होना ही चाहिए, और किसी पे भी अन्याय हो तो उसके खिलाफ हम सब ने समाज मिलकर लड़ना चाहिए। हर चीज में राजनीति लाना गलत है, लेकिन भारतीय जनता पार्टी और उसके मित्र पक्ष घर फोड़ो और पार्टियां फोड़ो, इतने व्यस्त है उसमें, इनके विकास के लिए टाइम ही नहीं है उनको। यापूर्वी भाजपात देवेंद्र फडणवीसांना फ्री हँड असायचं जागेवर सगळे केंद्रातनं 2-3 मंत्री येतात, सगळे ते काय होतं मी फडणवीसवर अन्याय होतं का माझ्या? हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ना। आता देवेंद्रजींचा मान सन्मान होतो का नाही हा मला कसं कळणार? हा प्रश्न तुम्ही भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांना विचारला पाहिजे। I'm actually emotionally divided in that, because emotionally I'm very happy because Atishi is a good friend and a very capable woman, but at the same time Arvind Kejriwal ji, with a heavy heart, because people really wanted, people like my generation looks up to Arvind Kejriwal ji because he's one of the finest leaders India has ever produced.